आयुष्यातील एक रिअल फॅक्ट सांगू मित्रांनो. जर आपल्याला वाटलं ना आपण काहीतरी केलं पाहिजे, 2 रुपये कमवले पाहिजे, मिस्टरांना थोडासा हातभार लावला पाहिजे, तर घरातल्यांपेक्षा बाहेरच्यांना लय प्रॉब्लेम असतो. हिला हिचं घर सांभाळता येतं का, हिने पहिलं मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि घरात बसून नवऱ्याच्या जीवावर जर खाल्लं ना, मग काय म्हणणार माहिती का, बिचारा एकटाच कष्ट करतो, खाऊन खाऊन फुगली आहे, घरात बसती. अरे यांचा प्रॉब्लेम काय आहे? खाणारा बिचारा गपचूप घालतोय, त्याला काहीच प्रॉब्लेम नसतो. पण इतरांना एवढा प्रॉब्लेम असतो ना. बरं ठीक आहे, स्वतःच्या तर घरामध्ये आग लावायचीच असते, पण दुसऱ्यांच्या पण घरामध्ये नुसती झाकाझाकी करायची असते. काय मॅटर काय असतो या लोकांचा? नक्की काय प्रॉब्लेम आहे हेच समजत नाही राव. आणि त्यातूनही एखाद्या स्त्रीने घराला हातभार लावला, घरचं करून मुलांचं करून बाहेर नवऱ्याबरोबर कामाला जाते, मग घरातल्यांचं म्हणणं काय असतं माहिती आहे? ती जाते तिच्या गरजांसाठी, तिच्या गरजा पुरवते, आणि ह्यांचा मुलगा फक्त मुलाबाळांच्या आणि बायकोच्या गरजा पुरवतो, घरातल्यांच्या गरजा पुरवतो. स्त्री कमवते ना तर फक्त स्वतःसाठी कमवते असं म्हणणं असतं. पण हे कोणाला दिसत नाही. ती घरचं दारचं बाहेरचं मुलांचं सगळं करून सगळं सांभाळून बाहेर जात असते. हां, जेव्हा पुरुष कमवतो ना तेव्हा तो घरच्यांचा विचार करतो, आणि जेव्हा स्त्री कमवते ना तेव्हा फक्त ती स्वार्थी असते, स्वतःचा विचार करते. म्हणजे तिला असं कसं दोन्ही साईडनी बोलतात ना. अरे तिने करायचं तरी काय? किती जळता तुम्ही लोक तिच्यावर. तिची बरोबरी करता येत नाही म्हणून ना. खरं आहे ना हे? आणि त्यात बाहेरच्यांची अजून भर असते. काही घरातले नमुने असे असतात ना, सुनेने बिचारीने कितीही केलं, घरातलं करून बाहेर जरी गेली ना तरी नंतर मुलाचे कान भरत राहणार. ती अशीच करती, ती तशीच करती, ती किती खर्च करते. बरोबर ना? पण ती घरात काय करते, घरात खर्च करते ते कोणालाच दिसत नाही. बाहेर लोकांना सांगणार माझा मुलगाच सगळं करतो, ती काहीच करत नाही. असं लेडीजचं नाव पुढे आलं तर किती त्रास होत असतो ना सगळ्यांना. आज ती स्वतःच्या पायावर उभी आहे, कष्ट करते, म्हणून ती स्वतःसाठी करते, हे कोणालाच दिसत नसतं. फक्त तिला बदनाम कसं करायचं हे बरोबर माहिती असतं. ती सगळं करते, घरचं दारचं बाहेरचं, तरी नुसतं तिला नावं ठेवत राहायचं. बस, काम धंदेच नसतात काही कोणाला. सोडा हे विचार.